श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. ओम यती एकाक्षर संबोधिता समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला. गोरक्षनाथांचा जन्म झाला कारण गोरक्षनाथ डायरेक्ट 12 वर्षाचे असताना त्या गायीच्या शेणामधून गोवरामधून बाहेर निघाले. कारण 12 वर्षापर्यंत ते असणाऱ्या गोरक्षणामध्ये ते असणाऱ्या उकिरड्यामध्ये गोरक्षनाथांचा देह हळूहळू वाढत होता. आणि 12 वर्षानंतर ते असणाऱ्या गोवरातून बाहेर निघाल्याबरोबर मग मच्छिंद्रनाथाच्या जवळ आले. बाळ होतं 12 वर्षाचं लेकरू. आलं दर्शन घेतल्याबरोबर गुरु आहेत मच्छिंद्रनाथ आणि गुरु असल्यामुळं ओम नामाचा असणारा उच्चार त्याच्या कानामध्ये. आता गुरु कान मंत्र देतात, कान फुंकणं त्याला म्हणतात, कानामध्ये मंत्र सांगतात. आपल्या गुरुनं दिलेला कान मंत्र पुन्हा आपल्याला आठवत नाही, लक्षात नाही, राहत नसते. पण असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने विचार केला जास्त मंत्र द्यायचे नाही, फक्त जय श्रीराम किंवा भगवंताच्या नावाचा उच्चार कानामध्ये सांगायचा. म्हणून एखाद्याला जर गुरुमंत्र आठवला नाही तर देवाचं नामस्मरण करायचं, तीच आपला गुरुमंत्र हे लक्षात घ्यायचं. म्हणून मच्छिंद्रनाथांनी भगवंताच्या नावाचा उच्चार गोरक्षनाथाच्या नावामध्ये कानामध्ये नामाच्या मंत्रानं ते असणारा उच्चार कानामध्ये केला आणि गुरुमंत्र अर्पण केला. वरदहस्ता ठेवणी मौळी सकाळ निवटली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चोनी बाळी मुख कुरवाळी प्रेमाने. आणि गोरक्षनाथाच्या डोक्यावरती कृपेचा हात ठेवला. जी काय अज्ञान होतं गोरक्षांचं ते अज्ञान संपलं गेला. कपाळावरती भस्म चर्चित असणारी विभूती लावली. त्या विभूतीवरती मंत्र म्हटला, वरद मंत्र, आणि ती असणारी विभूती कपाळाला लावली. आणि गोरक्षनाथांचा मुखचंद्र राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. मग जे 10-15 वेळ झाले त्याचा एवढाच अर्थ आहे. सुंदर अशा प्रकारचं असणारं वदन होत आणि ती मुखचंद्र प्रेमाने कुरवाळू लागले, निहाळू लागले. मग सदरोणी तत्वता मने तानुल्या उठाता मैचे गोचरा करुणी तीर्था हरिपारायणा सकामाते. आणि मग लगेच गोरक्षनाथाचा हात धरला. कारण 12 वर्षाचं लेकरू होतं, चालायला सक्षम होतं. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, उठ म्हणले गोरक्षा, आता माझ्या सोबतीला चल आणि जगामधले जे तीर्थ आहेत ते तीर्थ पाहण्यासाठी आपण दोघे जण जाऊ. म्हणून ती चंद्रगिरी नावाचं गाव होतं. त्या गावाच्या बाहेर गावामधून गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ बाहेर निघाले. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माता ठेवित श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला. गोरक्षनाथांनी सांगितलं, महाराज तुम्ही म्हणताल तसं. म्हणून अतिशय प्रेमानं सलील म्हणजे नम्रतेनं मच्छिंद्रनाथाच्या पायावरती डोकं ठेवलं. मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि त्यांच्या सोबतीला गोरक्षनाथ निघाले. चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. चंद्रगिरी असणारं जे गाव होतं ते गाव त्यांनी सोडलं. त्या गावामधून पुढे जगन्नाथपुरीला जाऊ या दिशेने जगन्नाथपुरीच्या दिशेने जात असताना रस्त्यामध्ये कनकगिरी नावाचं गाव त्यांना लागलं. मच्छिंद्र पाहता ग्रामसुराचा बोलत झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुदेचा चटला माझी दाटला. आणि मग मच्छिंद्रनाथांनी ते गाव पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी विचार केला, रात्रीच्या 9 वाजून गेलेले आहेत, आता भूक लागलेली आहे. म्हणून आता गोरक्षा 12-12:30 वाजले, डोक्यावरती ऊन आलेला आहे. आता आपल्या असणाऱ्या पोटामध्ये कावळं वरडायला लागले, भूक लागलेली आहे असं मच्छिंद्रनाथ सांगू लागले. पक्षे माझी घालूनी जोडी बारे संचारोनी वस्ती मेळी भिक्षा मागोनी यावेळी क्षुधा माझी हरिकी. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा हातामध्ये असणाऱ्या काखेमध्ये जुळी घ्या आणि या असणाऱ्या वस्तीवरती गावामध्ये फिरा जावा. बघा कुणाच्या घरी काय भेटलं तर भिक्षा मागून आणा, कारण मला भूक लागलेली आहे. मग काहीतरी पोटापुरतं खाण्यासाठी घेऊन या असं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला सांगितलं. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर जोळी कक्ष घेत संचारोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी.
आणि मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं. गोरक्षनाथांनी सांगितलं ठीक आहे महाराज जातो. काखेमध्ये असणारी झोळी घेतली आणि ती झोळी घेऊन गोरक्षनाथ निघाले. त्या कणक गावामध्ये गेल्यानंतर ना प्रत्येक घरामध्ये जाऊन भिक्षा मागू लागले. भिक्षा मागता ती उद्देशी तव तो गेला एका विप्रग्रहासी. ते पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले. आणि सहज गोरक्ष भिक्षा मागत मागत असणाऱ्या त्या गावामध्ये एका ब्राह्मणाच्या घरामध्ये गेले. आणि ब्राह्मणाच्या घरामध्ये गेल्यानंतर ना त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये त्या दिवशी पितृश्राद्ध होतं. आपल्या भाषेमध्ये अक्षय तृतीया त्यांच्या घरामध्ये होती. पितरांना नैवेद्य दाखवायचं म्हणून ते असणारं पितृश्राद्ध त्यांच्या घरामध्ये होतं. आणि तेवढ्या वेळामध्ये त्या संधीमध्ये गोरक्षनाथ त्यांच्या घरामध्ये दरवाजामध्ये येऊन थांबले. विप्रकरुणी या भोजन उपरी मागत्यासी देतासे अन्न. ते संधीसी गोरक्ष जाऊन लक्षादेश जलपतसे. आणि त्या ब्राह्मणाच्या घरी पितृश्राद्ध होता. वडिलांना पितृ लोकांना जे काही असणारे मेलेले आहेत तर त्यांना नैवेद्य दाखवायचा. त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर निवद दाखवल्यानंतर पुन्हा आपण स्वतः भोजन करायचं. आणि यानंतर जर कोणी अतिथी आला मागायला आला तर त्याला आपल्या असणारा बनवलेले पदार्थ द्यायचं असं त्या विप्राचा नियम होता. आणि एवढ्या वेळामध्ये गोरक्ष दरवाजामध्ये आले आणि अलख निरंजन अशा प्रकारचा आवाज गोरक्षनाथांनी दिला. तव त्या घराची नितिंबिनी महाप्राज्ञिका सुस्वरूपिणी. क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्व गुणी संपन्न. आणि त्या घरामधली जी ती ब्राह्मणाची पत्नी होती ती असणारी ब्राह्मणाची पत्नी महाप्राज्ञिक होती आणि अतिशय सुंदर होती. क्षमा शांतीची लावण्य खान होती. तिच्यापाशी क्षमा होती, शांती होती आणि सर्व गुणांना संपन्न ती स्त्री होती. तिनं गोरक्षनाथाचा आवाज बाहेर न मारलेला त्या स्त्रीनं ऐकला. तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चिंतात. म्हणे धन्य हे बाळा तीत चांगुलपणी निर्वितसे. आणि गोरक्षनाथ दरवाजामध्ये आले आणि अलख निरंजन गर्जना केली. ती स्त्री बाहेर आली. ब्राह्मणाची पत्नी बाहेर आल्याबरोबर तिने गोरक्षनाथांना पाहिल्याबरोबर चित्तामध्ये मनामध्ये विचार केला किती सुंदर लेकरं भीक मागत आहे. तिला असणारे तिच्या बुद्धीला ती पटलं नाही. एवढं सुंदर बाळ आहे. सूर्याच्या तेजाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं स्वरूप त्या बाळाचं त्या स्त्रीनं पाहिलं. प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्कता तुमचा होतीला ठसा. की हरुणी चपळेचे मांदुसा महिलागी उतरला. आणि त्या स्त्रीला गोरक्षनाथ कसे दिसले की प्रत्यक्ष बालसूर्य सकाळी सकाळी बालार्क प्रभा दिसते. लाल अग्नीचा गोळा सूर्याचा दिसतो लाल भडक. तशा त्याला आपण अरुणोदय म्हणतो. त्यावेळेचा सूर्य जसा तेजस्वी दिसतो, सुंदर दिसतो. आणि हनुमंताला बी सुंदरच वाटलं होतं म्हणून फळ वाटलं. आणि तशा पद्धतीचा असणारा त्या बालार्क किरणाचा सूर्य दिसावा तशा पद्धतीने स्वरूप त्या स्त्रीला तिचा दिसला. किंवा वीज चमकावी. वीज चमकल्यावर जेवढं तेज पडतं तेवढं तेज त्या असणाऱ्या गोरक्षनाथाचं त्या स्त्रीला दिसला. पर्यातापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ. पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझी निर्वितसे. आणि मग विचार केला त्या स्त्रीनं बाळ सुंदर आहे, तरुण आहे, युवक आहे. आता शिक असणारं 12 वर्षाचं बाळ तरुण आहे. पण भीक का मागत असेल असं प्रत्येक दरवाजामध्ये जाऊन भिक्षा का मागत असेल तरी पाठीमागचा योग असेल. काही त्याचा असणारा पूर्वजन्म असेल आणि त्यामुळं असणारा तापसी झालेला आहे, योगी झालेला आहे आणि दारोदारी जाऊन भिक्षा मागतो. अशा प्रकारचा विचार त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या मनात आला. ऐसे जाणून लवड सवडी पात्री पदार्थ स्वीकारे वाडी. अन्न सामग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेसी. विचार केला जाऊ द्या म्हणला कुणी का असं ना आपल्याला काय घरामध्ये अतिथी आलं की त्याला द्यायचं आपलं काम आहे. मग आज तर घरामध्ये आपण पंचपक्वान्नाचं जेवण केलेलं आहे म्हणून महागारी गेली. घरामध्ये मोठं असणारं ताट घेतलं. त्या ताटामध्ये स्वतःच्या हातानं वेगवेगळे पदार्थ ठेवले. सगळे ताट फुल भरलं आणि ताट घेऊन ते बाहेर आले. भाज्या करंजा पदार्थ घीवर पोळी भात शिरा कचोर मालपुव्याधी सुकुमार परम मृदू भाष्यते. आणि अशा प्रकारचं ते भक्ष्य होतं. त्याच्यामध्ये कारंजा होत्या, पोळी होता, भात होता, शिरा होता.
कचोर होती, अशा प्रकारचे असणारे सुंदर सुंदर पदार्थ. आता पितृपक्ष होता ते, त्याच्यामुळं पंचपक्वानाचं जेवण तिनं घरामध्ये बनवलेलं होतं आणि तीच त्या ताटामध्ये भरून बाहेर घेऊन आले. चोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्रद्धा पूर्ण ठेविल्या. आणि त्या बाळाला, ती असणाऱ्या बाळाचं स्वरूप सुंदर दिसलं म्हणून लेकरू खाईल, नाही सरलं तर संध्याकाळी खाईल म्हणून त्या असणाऱ्या लेकराला पोटभर द्यावं म्हणून तिनं असणारं बुंदी दिली. बुंदी म्हणजे लाडू, लाडू दिलं, त्याच्यामध्ये पोळ्या होत्या, पुऱ्या होत्या, पंचमधू होते, अशा प्रकारचं असणारं पंच अमृत त्या ताटामध्ये तिने भरलं आणि घेऊन आले. वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मटकाचे द्रोण भरित कोशिंबिरी आंबेरायत बहुभात चटणीया. त्याच्यामध्ये वड्या होत्या, अनेक प्रकारचे असणारं द्रोण भरून त्या ठिकाणी वरण होता, मठ्ठा आपण म्हणतो ती मठ्ठा होता, कोशिंबिरी होती, भात होती, चटणी होती, वरण होतं, अशा प्रकारचे पदार्थ वाढून घेऊन आले. कढी सांबरे वडे त्यात सार आमटी चणचणीत नाना द्रोण भरणी घृत मेत कुटाती वाढिले. सगळं वाढलं, कढी वाढली, सांबर दिले, त्याच्यामध्ये वडे सुद्धा तिने दिले जे घरामध्ये केले असतील ते वडे ठेवले. त्याच्यामध्ये आमटी चणचणीत अशा प्रकारची आमटी होती आणि ती आमटी अर्धी नाही फुल भरून दिली. जी काही द्रोण होतं त्या द्रोणामध्ये आमटी फुल भरून त्याच्यामध्ये दिली. अशा प्रकारे श्रद्धायुक्तानं तिनं ती सगळं ताटामध्ये वाढलं. मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वरण कणक वर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालून या वाढिले. तिनं कसं वाढलं, त्या असणाऱ्या ताटाची भरणी कशी केली तर त्या मध्यभागी सगळ्या पदार्थाच्या मध्ये भात ठेवला आणि त्या भातावरती कणकवर्ण म्हणजे सोन्याचा कलर पिवळा असतो तशा प्रकारचं पिवळं असणारं वरण त्या भातावरती तिनं वतलेलं होतं. त्याच्यावरती कडनं सगळे असणारे वडे ठेवलेले होते, त्या असणाऱ्या भातामध्ये दही घातलेलं होतं. अशा प्रकारचे पदार्थ ताटामध्ये भरले. आयसिया परिषद्रासांना गवगवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने. अशा प्रकारची 16 प्रकारचे अन्न षड्रस अन्न तिनं त्या ताटामध्ये भरले. गवगवीत ते ताट फुल भरलेलं दिसू लागलं आणि ते असणारे पदार्थ आताचे ताजे केलेले होते आणि ते पदार्थ वाढले. ते ताट तिनं उचललं, गोरक्षनाथाच्या पुढे आणून ठेवलं आणि प्रेमयुक्त अंतकरणापासून गोरक्षनाथांना तिनं नमस्कार केला. गोरक्ष पाहता पात्र सुरसा मनी वाटला परमहर्ष चित्ती म्हणे त्या नितिंबिनीसा धन्य धन्य माऊले. आणि गोरक्षनाथांनी त्या ताटाकडे पाहिल्याबरोबर गोरक्षनाथांना आनंद वाटला, कारण एवढे पदार्थ गोरक्षनाथांनी पहिल्यांदा पाहिले होते. आणि गोरक्षनाथ विचार करताय धन्य धन्य माऊले. भिक्षेमध्ये असलं कोण देतं? भिक्षेमध्ये रात्रीचं राहिलेलं शिळा भात शिळा भाकरी असलं देतात आणि पंचपक्वानाचं ताट घेऊन आलेले आहे. धन्य धन्य माऊली. गोरक्षनाथ बोलतात, आम्हा मी कोटील कोण नोहे इष्ट सोयरजन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणिले. गोरक्षनाथाने विचार केला काय त्या माऊलीची श्रद्धा आहे. अरे आम्ही कोण कुठले पहिल्यांदा ह्या गावामध्ये आलेलो, कुणी आम्हाला ओळखत नाही, आम्ही यांचं पाहुणं नाही, सोयरे नाही, कोणी नाही. बरं आम्ही कोण आहे कुठले हे पण तिला माहिती नाही, पण आमच्यासाठी तिने एवढं पंचपक्वानाचं ताट भरून आणलं. कोण कुठले आम्हाला कोण ओळखतंय, पण ह्या माऊलीनं श्रद्धेनं आज आमच्यासाठी असणारं पूर्ण पंचपक्वानाचं ताट भरून आणलं असा विचार गोरक्षनाथांच्या मनात आला. पात्र पहा गवगवीत हे पात्र नव्हे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरविली. आणि गोरक्षनाथ ते ताटाकडे पाहू लागले आणि विचार करू लागले हे असणारं पात्र नाही, हे असणारं एक शिवलिंग आहे. पूर्ण असणारं ताट म्हणजे शिवलिंग आहे आणि त्या शिवाच्या मूर्तीवरती लिंगावरती बेल चढवावं किंवा दही टाकावं तशा पद्धतीचे पदार्थ गोरक्षनाथांना वाटू लागले, दिसू लागले. नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगम की शिवलाल खोली ढासळून शाळुंके ते मिरविली. की प्रीती पाहता तो भात सकळांनाचा प्रभू शोभत पात्रमयी ते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले. आणि गोरक्षनाथाने त्या भाताकडे पाहिलं, मध्यभागी तिनं भात ठेवलेला होता.
जसा सगळ्या सेनेचा राजा असावा तसा हे असणारा भात सगळ्या पदार्थाचा राव असावा, अशा प्रकारचा असणारा गोरक्षनाथ मनामध्ये कल्पना करतात. तरी शाख नव्हे कृत ना मेळा, खाजे मंत्री दिसे सबळ, मौली छत्र तेजाळ, वरान्न हे मिरविले. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतात, ही पदार्थ नाही तर ही सगळं एका राजाचं सैन्य आहे आणि ह्याच्यामधले जी काही पदार्थ आहे, लाडू आहे, बुंदी आहे, करंज्या असतील, खऱ्या असतील, पुऱ्या असतील, ही सगळं त्या राजाचं मंत्रिमंडळ आहे. आणि वर असणारं जी काही वरण टाकलेलं आहे भातावरती, ते वरण म्हणजे एखाद्या राजाच्या डोक्यावरती छत्र धरलेलं असावं, अशा प्रकारचं गोरक्षनाथ विचार करतात. ऐसा भासा भासो निर्दयी, पात्र कक्ष जोडित ठेवी, आशीर्वचने तो शौनी बाई, जाता झाला महाराज. अशा प्रकारचा विचार गोरक्षनाथांनी केला आणि जी काही पात्र दिलेलं होतं, पत्रवाळी म्हणू आपण त्याला, ती असणारी पत्रवाळी त्यांनी तशीच आपल्या झोळीमध्ये गोरक्षनाथांनी फुल भरलेली ठेवली आणि जाता जाता त्या असणाऱ्या आईला, माऊलीला गोरक्षनाथांनी आशीर्वाद दिला. चित्ती म्हणे उदरा पुरते, प्राप्त अन्न झाले माते, आता वेचुनी स्वकष्टाते, केवी हिंडावे घरोघरी. गोरक्षनाथांनी विचार केला, आता ह्या बाईनं एवढं पदार्थ वाढले तर हे मी जीवन, माझा गुरु जीवन, संध्याकाळ सुद्धा आमचं भागल, मग आता दुसऱ्याच्या दारात कशाला जायचंय? जर आपल्याला पोटभर मिळालं तर बस करावं, आता पुढे कशाला जायचं म्हणून विचार केला आणि तिथूनच माघारी निघाले. ऐसा विचार करून चित्ती, येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती, भिक्षा झोळी कक्षेतून निघुती, काढून ठेवी पुढारा. आणि अशा प्रकारचा विचार केला आणि पुन्हा तिथूनच माघारी आली गोरक्षनाथ. आल्याबरोबर आपल्या असणाऱ्या गुरुदेवाला म्हणजे मच्छिंद्रनाथाला नमस्कार केला आणि जी काही काखेमध्ये झोळी होती ती झोळी काढून ठेवली, मच्छिंद्रनाथाच्या समोर ती झोळी ठेवली. तवती प्रत्यक्ष तपोमौळी, विकासुनी पाहे झोळी, तवते अण्णा सुंदर परिमळी, निज दृष्टी देखिले. आणि ती झोळी मच्छिंद्रनाथाच्या समोर ठेवल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी त्या झोळीमध्ये वाकून पाहिल्याबरोबर त्याच्यामध्ये असणारे षड्रस अन्न पदार्थ मच्छिंद्रनाथाला त्या झोळीमध्ये दिसले. मग ते घेऊन आपले पासी, भोजन करी योगेंद्र तापसी, अन्न स्वादिष्ट रसेनेसी, लागत भक्षी आवडीने. आणि मच्छिंद्रनाथांनी ती झोळीतलं ताट बाहेर काढल्याबरोबर ती सगळं ताट स्वतःच्या जवळ घेतलं आणि स्वादिष्ट अन्न होतं ते, आणि ती असणारं अन्न जिभेला त्या अन्नाची चव लागली आणि जिभेला ते पदार्थ आवडले म्हणून आवडीने मच्छिंद्रनाथ खाऊ लागले. मुका माझी कवळ करिता, रसनान लावी दांता, मने हे तरकी होती लाता, लवड चवडी लोटी तसे. आणि मग मुखामध्ये घास घालत असताना पटापटा मच्छिंद्रनाथ खात होते. दाताला दात न लावता पटापटा असणारे सगळे पदार्थ पोटामध्ये त्या असणारं ताक दिसलेलं होतं, मट्टा होता, ते ताक सुद्धा पिऊ लागलेले होते. अशा प्रकारे लवकर लवकर जेवण मच्छिंद्रनाथ करू लागले. जठर भंडारी भरुनी भरते, आणि इच्छे नाही पुरते, परी सर्व पदार्थ कामना युक्त, वडा प्रिय मिरवला. आणि ते जेवण मच्छिंद्रनाथाने खाल्लं, पोट भरलं मच्छिंद्रनाथांचं. जठर अग्नी जो होता तो तृप्त झाला. सगळे पदार्थ मच्छिंद्रनाथांना चांगले वाटले, आवडले. पण सगळ्या पदार्थामध्ये कुठला तरी एक पदार्थ माणसाला जास्त आवडत असते. मग त्या सगळ्या पदार्थामधला वडा जो होता तो वडा मच्छिंद्रनाथांना जास्त आवडला. मग एखादी जर वस्तू जिभेला चांगली मिळाली तर ते अजून खाऊ वाटते. म्हणून मच्छिंद्रनाथांनी विचार केला, अजून एखादा जर वडा असता तर मग खूप आनंद वाटला असता, असा विचार मनामध्ये आला. परिपदार्थ पूर्वपणी कामना येते राहिली म्हणी, की वडा आणि खासता भोजनी, चांगुलपणा मिरवितो. आणि मच्छिंद्रनाथ बोलू लागले की हे पदार्थ अपूर्व आहेत, असे पदार्थ भिक्षेमध्ये कुणी आजपर्यंत दिले नाहीत. इथं मनामध्ये कुठली कामना शिल्लक राहिली नाही, फक्त एक इच्छा राहिली. ह्या सगळ्या पदार्थामध्ये वडा मला खूप आवडला, तो वडा मला चांगला लागला, आणि अजून एखादा जर वडा इथं खायला मिळाला असता तर अजून माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली असती, अजून एखादा वडा पाहिजे होता, असं मच्छिंद्रनाथ बोलतात. ऐसी चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदना, तो सच्चिष्य ओळखून बोलत झाला गुरुशी. आणि मग अशा प्रकारची चित्तामध्ये कल्पना केली
विचार केला जर इथे एखादा वडा असता तर मग ती असणारा वडा खायला आनंद वाटला असता, चांगला वाटला असता. म्हणून गोरक्षनाथाच्या तोंडाकडे मुखाकडे पाहिल्याबरोबर गोरक्षाला बी वाटलं महाराजाला वड लय आवडलेत, वड महाराजाला खाऊ वाटायला लागलेत, पण वड संपलेले. मग एखादा जर वडा अजून खायला मिळाला असता अशी चिंता, असा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनामधला गोरक्षनाथाने ओळखला. म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा, तो अर्थ उघड दावणी वचना आम्हा कार्या निरूपावे. आणि लगेच गोरक्षनाथाने विचारलं, म्हणले महाराज तुम्ही अतृप्त दिसताय, तुम्हाला काहीतरी कामना शिल्लक राहिलेली आहे. मग तुमच्या मनामध्ये काय विचार आहे, मनामध्ये काय कामना आहे, काय इच्छा आहे, प्रगट करून दाखवा, बोलून दाखवा, असं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना बोलतात. हे रुमणे गोरक्षनंदना कामना वेदली माझी मना, आणि वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवितो. आणि लगेच मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षा माझ्या मनामध्ये एक कामना आहे. आता तुझी पदार्थ आणली ती सगळी चांगली होते, पण त्या सगळ्या पदार्थामध्ये वडा जो होता तो वडा खूप चविष्ट होता. आणि ती वडा जर अजून एकदा खायला मिळाला किंवा आणि एखादा जर वडा असता तर मग खायला आनंद वाटला असता. अशा प्रकारचा विचार मच्छिंद्रनाथ सांगतात. ऐसे ऐकोनी गुरुचे चोजा म्हणे गुरु राजा महाराजा, आताची वडा आणून साजा तुम्हा प्रती देईन मी. अशा प्रकारचा विचार केल्याबरोबर गोरक्षनाथाला वाटलं, मनामध्ये विचार आला आणि गोरक्षनाथाने सांगितलं, आताची वडा आणोनी सहज बोलले गोरक्षनाथ. आताच्या आता जातून वडा घेऊन येतो. हनुमानजी म्हणले होते आताच्या आता जातून पर्वत घेऊन येतो. म्हणजे सारिका धूत असता स्वामी संयवडी कोण चिंता, दिव्य औषधी समर्था क्षणार्धता आणि न. तसं गोरक्षनाथ बोलले, महाराज अहो आता लगेच जातो आणि सहज वडा घेऊन येतो, असं गोरक्षनाथ बोलतात. ऐसे म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायक, विप्रगृही येऊन देक मारी हाक गोरक्षतो. आणि अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथांना शब्द दिला, सांगितलं. तिथून गोरक्षनाथ उठले, पुन्हा त्याच घरामध्ये आले, कुणाच्या जिथं पहिल्यांदा गेले होते त्यात असणाऱ्या घरामध्ये आल्याबरोबर दरवाजामधून त्या माऊलीला, त्या स्त्रीला गोरक्षनाथांनी हाक मारले. म्हणे मायो मायाता आणि वडा दे तत्वता, मम गुरुची कामना से चित्ता तृप्ती असता ते पावेना. आणि ती बाई स्त्री लगेच बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर गोरक्षनाथ तेच दिसले त्या असणाऱ्या स्त्रीला. ही म्हणली आता तर एवढा पदार्थ घेऊन गेलाय, लगेच माघारी आला. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं, माय एक वडा तुम्ही जे पदार्थ दिले त्या पदार्थामधला वडा जो होता तो वडा खूप चांगला लागलाय आणि माझ्या गुरुची कामना आहे, माझ्या गुरुला ते वडे आवडले, म्हणून एखादा जर वडा अजून दिला तर माझ्या गुरुला आनंद होईल, असं गोरक्षनाथ सांगतात. तव ते बोले नितिंबिनी आलासी गुरुचे निमित्त करुणी, परिस कामा सरिता स्वैच्छेपणी हृदय पात्री हे लावे. आणि त्या स्त्रीने सांगितलं, खायचंय तुला, नाव गुरुचं पुढं करतो वय, अरे तुला वडा खायचा ती सांग की. गुरुचं नाव सांगायला लागला, गुरुचं नाव पुढं करून मागायला लागला. आणि मी पहिल्यांदा दिले होते, पहिल्यांदा तू काय मागितलं होतं का, फक्त भिक्षा मागितली होती, पण मी माझ्या इच्छेने तुला सगळे पदार्थ दिले होते आणि आता गुरुचं नाव पुढं करून वडा मागायला आला, असं ती स्त्री बोलू लागले. माते दाऊनी गुरु भक्ती कामने करू पासी तृप्ती, तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती मज लागी जाण पा. अरे मला इथं गुरुची भक्ती दाखवतो पण कामना तुझी आहे, वडा तुला खायचा आहे आणि नाव गुरुचं पुढं करतो. गुरुचं नाव सांगून स्वतःची इच्छा पूर्ण करणारा तू आहे, असं तुझ्या मनामधलं जे काही चाललंय ना ते सगळं मला कळतंय, असं ती स्त्री गोरक्षनाथांना बोलते. हे रुमने जननी ऐसे कामनी वेदले नाही माणस, गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं, आई असं नाही म्हणले, खरंच माझ्या गुरुला ते वडे आवडले आणि गुरुच्याच मनामध्ये आहे की त्यांची असणारी कामना इच्छा त्या वड्यावरती गेले,
त्यांना तो वडा खूप आवडलेला आहे, म्हणून गुरुच्या उद्देशासाठी वड घ्यायला मी इथं आलो असं गोरक्षनाथ त्या स्त्रीला बोलतात. तव ते बोले विप्रनंदिनी गुरुअर्थ कामना म्हणी वेदली म्हणितोसी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे. त्यावेळेस ती असणारी स्त्री, ती स्त्री गोरक्षनाथांना बोलू लागली, गुरुचं नाव पुढं करतो आणि स्वतःची इच्छा पूर्ण करायची अशी तुझी इच्छा आहे, पण असू दे, तू पुन्हा माघारी आलेला आहे, मी बी तुला रिकामं नाही पाठवणार. मग आमच्या घरामध्ये भरपूर आहे, मी कशाला कोणाला रिकामं पाठवू, पण माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे आणि एक प्रश्न आहे की तुला विचारते, जरा लक्षपूर्वक ऐक. आगाम भक्तीचे प्रसंग करुणा तू ते दिले पावाडून पुन्हा आलासी मागून तरी ते नाही फुकाचे. त्या स्त्रीने सांगितलं, बाबा तू पहिल्यांदा भिक्षा मागायला आला, दरवाजामध्ये उभं राहून अलख आदेश अशा प्रकारचा आवाज केला, आवाजावर मी बाहेर आले आणि मी माझ्या इच्छेनं पदार्थ ताटामध्ये भरलेत, माझ्या हाताने भरलेत. ज्यावेळेस तुला पाहिलं त्यावेळेस मला वाटलं तुला द्यावं म्हणून मी भरभरून दिलं. तुला पाहिल्यानंतर ना मी सगळे पदार्थ तुला अर्पण केले, पण तू पुन्हा माघारी आला. पहिल्यांदा दिलं ती माझ्या मी इच्छेनं दिलं, मला देऊ वाटलं म्हणून दिलं, पण आता जे माघारी आलाय ते आता फुकट देणार नाही. पहिल्यांदा दिलं माझ्या इच्छेनं, पण आता जी आल्या दुसऱ्यांदा तू आलेला आहे, आता मी फुकट तुला काही देणार नाही असं ती स्त्री सांगू लागले. म्हणे तरी त्यास काय लागते सांगा आम्हास त्याची देवणी तू ते खास वडे जाणं इच्छितो. गोरक्षनाथाने सांगितलं, त्या स्त्रीने सांगितलं फुकटचं तुला वड देणार नाही. त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं, बर तुम्ही वड देणार, त्या वड्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय द्यावं लागेल, तुम्हाला काय पाहिजे, काय इच्छा तुमच्या मनामध्ये, जी तुम्ही मागल ती मी देतो, पण मला एखादा दुसरा वडा द्या, कारण ती वडे माझ्या गुरुला खायचे आणि गुरुची इच्छा मला पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे गोरक्षनाथ त्या स्त्रीला बोलतात. एरी म्हणे गुरु भक्ती माते गाऊ पावलाची शक्ती परिवडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का. त्या स्त्रीने बोलायला सुरुवात केली, अरे तू स्वतःला गुरु भक्त म्हणवतो, गुरुची भक्ती माझ्यापाशी दाखवतो आणि स्वतःची ताकद दाखवतो, एकतर तुझ्यापाशी खायला नाही, तू मागायला आलाय आणि मला सांगायला काय पाहिजे ती माग मी देतो. तर ती स्त्री बोलू लागली, हे बघ पहिल्यांदा जी अन्न दिली ती माझ्या इच्छेनं दिली, आता फुकटचं तुला देणार नाही. तुला जर अन्न परत पाहिजे असेल, जर तुला वडा पाहिजे असेल तर तुझा डोळा काढून मला दे आणि ते डोळ्याच्या बदल्यामध्ये वडे घेऊन जा असं त्या स्त्रीने सांगितलं. म्हणे काय कठीण चक्षु कामिनी वेदिले म्हण तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या. त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं, काय अवघड आहे, तुमची इच्छा जर माझ्या डोळ्यावर गेली असेल, माझा डोळा जर तुम्हाला आवडला असेल तर मी डोळा आत्ताच्या आत्ता काढून देतो, कारण माझ्या डोळ्यापुढं माझ्या डोळ्यापेक्षा माझी गुरुची इच्छा महत्वाची आहे. त्यामुळं तुम्ही जर माझा डोळा घेऊन जर वडे देणार असाल तर मी आत्ता लगेच डोळा काढून तुम्हाला देतो. गोरक्षनाथ बोलतात, ऐसे बोलूनी केले कौतुका तत्काळ अंघोळी अनामिका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढिले बुबुळाते. आणि अशा प्रकारचा विचार केला आणि केल्याबरोबर लगेच अंघोळी अनामिका, आपल्या हाताला नाव आहेत आणि ती नावं आपल्याला माहिती पाहिजे. 5 बोट आहेत हाताला, 5 आहेत की, आणि त्या 5 बोटाला नाव आहेत. ह्याला करंगळी म्हणतात, ह्या मधल्या बोटाला मधलं बोट म्हणतात, हे मधलं बोट म्हणतात. करंगळीच्या शेजारी अनामिका असते आणि मधल्या बोटाच्या शेजारी तर्जनी असते आणि ह्याला अंगठा म्हणतात. अशा प्रकारची नावं आहेत बोटाची, म्हणून अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट गोरक्षनाथाने आपल्या डोळ्यामध्ये घातलं आणि डोळ्यातलं बुबुळ बाहेर काढलं हातावरती आणि त्या स्त्रीला दाखवलं. बुबुळ गोळा वाम करतटी ठेविता लोटला रुधिर पाटी जैसा नगी जरा लोटी अकस्मात उद्भवलासे. आणि लगेच त्या असणाऱ्या गोरक्षनाथाने डोळ्यामध्ये हात घातला आणि त्या असणाऱ्या डोळ्याचं बुबुळ डाव्या हातामध्ये घेतलं आणि ते असणारा बबूल तिच्या समोर डावा हात पुढे केला. ज्या असणारा डोळा काढलेला होता त्या डोळ्यामधून रक्ताची धार वाहू लागले. इमानदार नदी स्वर्गाहुनी उतरे मन कर्णिकेचे जीवनी तन न्याय चक्षुदाराहुनी लोट लुटला रुधिराचा. गोरक्षनाथांच्या डाव्या डोळ्यामधून
रक्ताची धार वाहू लागली. स्वर्गामधली मंदार नावाची नदी मणिकर्णिकेच्या दर्शनाला किंवा तिच्या पाण्याचा तिचा प्रवाह व्हावा किंवा त्या मणिकर्णिकेच्या पाण्याला भेटायला यावी, तशा पद्धतीने रक्ताच्या धारा गोरक्षनाथाच्या डोळ्यामधून वाहू लागल्या. मनावी ती रुधिरा नव्हे शक्ती, दाऊ पातली गुरुभक्ती, विप्रकामना पात्र भरोणी, जीवन भागीरथी दाविली. आणि ती असणारी जी काही रक्त होतं ती रक्तच नाही तर ती असणार गुरुभक्ती आहे. गोरक्षनाथांच्या अंतःकरणामधली जी गुरुभक्ती आहे, गुरुविषयीचं प्रेम आहे, गुरुविषयीची श्रद्धा आहे मनामध्ये, म्हणून डोळा दिला नाही तर डोळा कोण द्यायले. आज गुरुला लोक नीट बोलत नाही ती, पण त्या गुरुसाठी डोळा अर्पण केला. ती असणाऱ्या रक्ताचा पाठ नाही तर गोरक्षनाथांची मच्छिंद्रनाथावरची भक्ती आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. साते जाया हेलन भाव, ती सागराची मिरवली ठेव, तदर्थ जीवन भागीरथी राव, गोरक्षणगीची आणली असे. असं पद्धतीने ती असणारी स्त्री नाही तर ती असणारी सागराची लहर असावी आणि गोरक्षनाथाने ती असणाऱ्या भागीरथीचा प्रवाह स्वतः असणारे खिचून आपल्याकडे घ्यावा, तशा पद्धतीने ते असणारे रक्ताचे पाट नदी तिथं वाहू लागले. आसवायचे तेने रुधिरा, लोट लोटला मणिवरा, ते पाहुनी चिंता तुरा, प्रेमे जाया मिरविली. मग असं म्हणले गोरक्षनाथाच्या डाव्या डोळ्यामधून रक्त सांडू लागलं, सगळी कपडे रक्तानं भरली गेली. जमिनीवरती त्या स्त्रीच्या दरवाजामध्ये सगळं डोळ्यामधलं रक्त सांडलं गेलं. त्यावेळेस त्या स्त्रीनं पाहिलं आणि ती स्त्री मनामध्ये घाबरले. रुधिर वाहता बडबडाट, मई लोटला रक्तपाट, खंडन नव्हे परमाचाट, भूषण मिरवी लोकाते. आणि ते असणारं रक्त नाही तर ते असणारं रक्त जमिनीवरती रक्ताचा पाट वाहू लागलेला होता. एखादी नदी वाहावी तशा पद्धतीने रक्ताची असणारी नदी तिथं वाहू लागलेली होती. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. तरी तो पाहता रुधिर पाट, नव्हे दरा देवीचा शुद्ध मळवट, बाळे चर्चोनी कुंकुम पाट, भूषण मिरवी लोकाते. आणि ते असणारा गोरक्षनाथाच्या डोळ्यातलं रक्ताचं नदी नाही तर ते असणारा जमिनी रूपी देवी आहे आणि धरा देवीचा तो असणारा मळवट आहे. मळवट म्हणजे कपाळ. त्या कपाळावरती धरा देवीने कुंकू लावलेला असावं, तशा पद्धतीने जमीन तिथली लाल झालेली होती असं दृश्य वर्णन करतात. ऐसी ती विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण, परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली. आणि अशा प्रकारे त्या स्त्रीनं पाहिल्याबरोबर ती घाबरली, लाज वाटली तिला स्वतःची. एवढं सुंदर लेकरू होतं आणि आपण मागून मागून काय मागितलं त्याला दुःख होईल असं डोळा मागितला, म्हणून स्वतःच्या कार्याची तिला लाज वाटली, घाबरली आणि पुन्हा माघारी घरामध्ये गेली. चित्ती म्हणे हा हायसे कैसे बोलता झाले विप्रयासे, धन्य हाय का शिष्यासे जगा माझी मिरवला. घरामध्ये जात असताना ती स्त्री मनामध्ये बोलू लागली, काय असणार घडलं माझ्याकडून. मी उगाच सहज बोलले होते, मला काय माहिती खरंच डोळा देणार आहे म्हणून. सहज बोलले होते मी की वडा पाहिजे असला तर डोळा दे म्हणून, पण मला काय माहिती ही लेकरू खरंच आपला डोळा काढून देईल म्हणून. हे असणाऱ्या लेकरापाशी गुरु भक्ती आहे अशा प्रकारचा विचार ती स्त्री करू लागले. आहा कैसे केले धैर्यपणा, बोलताची काढीला जेणे नयना, परितो व्यापुनी भय संपन्न, म्लानवदना मिरविली. ती स्त्री विचार करू लागली, काय धैर्य ह्या बाळाचं, एका वड्यासाठी डोळा दिला त्यानं. अरे मी सहज बोलले होते, पण त्या बाळाचं धैर्य आगाध होतं. सहज त्यानं डोळा काढून दिला एका वड्यासाठी, म्हणून तिला असणारी भीती वाटू लागली, स्वतःची लाज वाटू लागली आणि तसंच माघारी घरामध्ये गेली. मग वडे घेऊनी 7-5 देऊ पातली लगबगे साचा, पुढे ठेवूनी वदेवाचे कार्त करे भावार्थ. आणि मग घरामध्ये गेली आणि त्या घरामध्ये 5, 7, 10, 15 वड त्याच्यावरती टाकलं. जेवढं होतं तेवढं दिलं म्हणले, कारण एका वड्यासाठी डोळा दिला. मग डोळ्यात पुढे ही वडाची किंमत काहीच नाहीये, म्हणून असणारा 5-7 असंख्य वड त्या असणाऱ्या ताटामध्ये ठेवलं आणि वड्याचं ताट घेऊन ती स्त्री बाहेर आले. उपरी जोडणी उभय पाणी, विनंती करी म्लानवदनी, म्हणे महाराजा सहजवानी, शब्द माझा उदेला. आणि मग लगेच त्यावेळेस ती वड्याचं ताट घेऊन आली. घेऊन आल्याबरोबर
आणि ती ताट गोरक्षनाथाच्या समोर ठेवलं. गोरक्षनाथाला सांगितलं, बाळा तुम्हाला दुःख द्यावं, तुमचा डोळा मी मागावा असं माझ्या मनामध्ये नव्हतं. मी उगाच सहज बोलले होते, पण ती सहज बोललेलं सुद्धा तुम्ही ती प्रत्यक्षात करून दाखवलं असं ती स्त्री बोलू लागले. उदय होताना लाविता वेळा तुम्ही बाहेर काढिले बुबुळ परिममान्यायी शब्द केवळ क्षमा पात्री मिरवणे. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, महाराज एक क्षण न लागता तुम्ही असणाऱ्या डोळ्याचं बुबुळ काढून दिलं. हे माझा अपराध आहे. मी तुम्हाला डोळा मागायला नाही पाहिजे होता, पण मला काय माहिती तुम्ही देचाल, पण तुम्ही सहज डोळा काढून दिला, त्यामुळे माझ्याकडून अपराध घडला. महाराज क्षमा करा असं गोरक्षनाथाला ती स्त्री बोलू लागले. तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसतांगी क्लेश धरुण परिती तुके दुःख पराकारण देऊ ऐसे वाटेना. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, महाराज तुम्ही कृपाळू आहात आणि संपूर्ण कृपाळू आहात. स्वतःला जेवढं दुःख झालं ते असणारं सगळं दुःख तुम्हाला त्या ठिकाणी वाटतंय, पण दुसऱ्याला दुःख द्यावं असं तुम्हाला वाटत नाही. स्वतःला किती बी दुःख होऊ द्या ते चालतंय, पण ते दुःख दुसऱ्याला द्यावं असं तुम्हाला वाटत नाही असं ती स्त्री बोलू लागले. की कमळ करी हस्त समयी घ्यावया निद्रा इच्छा घेता हृदयी परिते दुःख प्रवा. की कमळ करी हस्त समयी घ्यावया निद्रा इच्छा घेत हृदयी परिते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना. आणि ती स्त्री बोलू लागली, महाराज कसं आहे, तुम्ही अंतःकरणामध्ये शांत दांत उदार आहात, पण स्वतःला किती जरी दुःख असलं क्लेश असलं ते असणारे कमळ त्या ठिकाणी विसावा घेतं, पण किती दुःख आहे ती स्वतः दाखवत नाही. तसं तुमच्या अंतःकरणामध्ये खूप दुःख आहे, पण दुसऱ्याला दुःख द्यावं असं तुम्हाला वाटत नाही. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री नवनाथाय नमः. शेवटी आपण पावली मरण परदे कळी के सुख व पुणाई राय तत्प्राप्त्य चक्षुती दला म्या पुराई. ऐका म्हणले महाराज, कसं असतंय, कमळ आस्ताच्या टायमाला ते असणारं कमळ विसावा घेतं, पण आपण स्वतः मरतो म्हणजे ते सुकून जातं आणि त्या असणाऱ्या कमळातली कळी लोकांना ते असणारा अर्पण करतं. कमळाचा स्वभाव आहे, आपण मरत पण दुसऱ्याला सुख देत. तशा पद्धतीने तुम्ही आता केलं असं ती स्त्री बोलू लागले. तो भय भेट न वैच केले चकरी महाजय विराजे भुबुळाई ये रिवणे तपस्विसने अडक कृपा करी माझवरी. यानंतर गोरक्षनाथाने सांगितलं, तू कशामुळे भयभीत झाली, तुला भीती का वाटू लागली, कशामुळे तुझ्या मनामध्ये निर्माण झालं इच्छा भीतीची. अरे तू मागितला डोळा मी दिला, मी कशासाठी दिला, मला वडा पाहिजे होता आणि त्या वड्यासाठी मी डोळा दिला, त्यामुळे भिवू नको घाबरू नको असं गोरक्षनाथ बोलतात. येतो के देवानी माते दाणे बुबळा सहित न्यायचे अंगण पुढे कार्य संपादन क्षमा वाढविया मुते. आणि त्याच वेळेस त्या असणाऱ्या स्त्रीने सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही काय करा, तुमचं बुबुळ पण घेऊन जावा, जी डोळा काढून दिलाय ते डोळा बी घेऊन जावा. मी काय करू तुमच्या डोळ्याचं, तुम्ही तो डोळा घेऊन जावा आणि या ताटामधले सगळे वडे पण घेऊन जावा असं त्या स्त्रीने सांगितलं. तुम्हाला सांगायचं ना, मग एकदा बसलो होतो वाटतंय नाही का. आईच्या कोणी गोरक्षनाथ म्हणे तो नवई भयभीत बुबुळाचं वड्या नात घेऊन चालिलो. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं, म्हणले तू भिवू नको, माझं जे असणारा डोळा आहे बुबुळा आहे जी तुला काढून दिलेला आहे ती बुबुळा सहित डोळ्या सहित हे असणारे पदार्थ वडे घेऊन जातो असं गोरक्षनाथाने त्या स्त्रीला सांगितलं आणि तिथून निघाले. चक्षुषी आवडवणी पदार जावणी उभा राहिला गुरु समोर वाचे बल नवर उत्तर इच्छा पूर्ण कराजी. गोरक्षनाथाचा डोळा दुखत होता, ठणकत होता. विचार करा, चिलाट गेलं कचरा गेला तरी डोळा 2 दिवस ठणकतय दुखतय. मग गोरक्षनाथाने डोळा काढून दिलेला होता, त्यामुळे खूप दुःख होत होता. म्हणून डोळ्याच्या आड पदर केला, ती डोळा एका कापडाने झाकला, एक हात डोळ्यावरती ठेवला
आणि मग गोरक्षनाथ वडे घेऊन निघाले. गुरुच्या पुढे जाऊन उभा राहिले. ते असणारे वडे गुरुच्या समोर ठेवले आणि सांगितलं महाराज वडे खावा आणि इच्छा पूर्ण करा. अरे तो कनवाळू मच्छिंद्रनाथाचा शिष्याच्या मुख पाहतोय वसन पदर चक्षुवर ते घेऊन मिरवला. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या समोर जाऊन उभा राहिले. ताटामधले वडे समोर ठेवले आणि सांगितलं वडे खावा. पण मच्छिंद्रनाथ कनवाळू कृपाळू होते. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाच्या चेहऱ्याकडे मुखाकडे पाहिलं तर असणारी सगळी कपडे जी अंगावरची होती रक्ताने भरलेली होती. डोळ्याला पदर म्हणजे हात आडवा लावलेला होता. असा मुखचंद्र मच्छिंद्रनाथाने पाहिला. मनात कल्पी गोरक्षणाताय जरी मी यात करी श्रुताय तरी कारुणी वड्यांना सहित दुःख प्रवाही मिरवेल की. जे ते पाहुणी चक्षु वसन म्हणे चक्षु दाटीला के विवसन्या यारू म्हणे उग्याची करुण चक्षु वसने दरियला. आणि गोरक्षनाथाने ती असणारा चेहरा डोळा पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने विचारला, बाळा डोळ्यावरती हात का ठेवलाय, डोळा झाकून का घेतलाय? त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं, काही नाही महाराज, सहज झाकलाय, उगा ठणका उठायला लागला म्हणून डोळा झाकला, असं उत्तर गोरक्षनाथांनी दिला. मनात कल्पी गोरक्षनाथाय जरी मी यात करी श्रुताय तरी धिक्कारुणी वड्यांना सहित दुःख प्रवाही मिरवेल की. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतायत, मी जर मच्छिंद्रनाथाला सत्य परिस्थिती सांगितली की माझा डोळा देऊन मी वडे आणले, हे जर मच्छिंद्रनाथांनी ऐकलं तर वड्याचा धिक्कार करतील, त्या वड्याला हात लावणार नाहीत, वडे खाणार नाहीत, मग माझ्या गुरुची इच्छा पूर्ण राहील आणि मच्छिंद्रनाथांना दुःख वाटेल, असा विचार गोरक्षनाथ करतात. श्रावणाचा अंत कळोय ऐकता नसविती वृद्ध ते जळोय तन्याय येत केवळ दुःख सरिता लोटेल की. आणि श्रावणानं आपल्या आई वडिलाला एका झाडाखाली ठेवलं होतं, पाणी आणायला गेले आणि त्याच वेळेस श्रावण गेल्याबरोबर दशरथ राजानं त्या श्रावणाला मारलं आणि पाणी घेऊन गेले. दशरथ राजाने सांगितलं, माझ्या हातून तुमचा मुलगा मेलाय. आपल्या मुलाचं मरण ऐकल्याबरोबर जसं त्या श्रावणाच्या आई वडिलाला ते पाणी पिऊ वाटलं नाही, तसं आपलं जर दुःख ऐकलं तर मच्छिंद्रनाथ ही वडे खाणार नाहीत, असं गोरक्षनाथ विचार करतात. मानोने पोसता गुरुनी वचनाय बोलत रे गुरु ते गौप्य धरुणाय सहज स्थिती चक्षु वसन धरल्याशे महाराज. म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारलं, गोरक्षा डोळ्यावरती हात का ठेवलाय, डोळा का झाकून घेतलाय, असं गुरुने विचारल्याबरोबर मुख्य जे कारण आहे ते कारण गोरक्षनाथांनी लपवलं आणि सांगितलं, महाराज काही नाही, सहज उगा आपल्या डोळ्यावरती हात ठेवून आलो, असं उत्तर चालता चालता दिलं. यार मरे बामुखे कमळाई प्रत्यक्ष पाहू दे माझी डोळाई यार मने गुरु स्नेहाला भोजन झाली दाखवे. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्षा ते डोळ्यावरचा हात काढ, मला आधी तुझा मुखचंद्र पाहू दे, तुझा चेहरा पाहू दे. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं, महाराज आधी वडे खावा, गार व्हायला लागले, कवा आणलेले, अगोदर वडे खावा आणि वडे खाऊन पुन्हा मग मी माझा चेहरा डोळा तुम्हाला दाखवतो, असं मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ सांगतात. मी तो असत सहज स्थिती की परी उगलाच नयन केवता गती धनक उठला चक्षु प्रती आला की काय कळे नाही. गोरक्षनाथांनी सांगितलं, महाराज जीवन करा, असं काही एवढे झालेलं नाहीये, चलता चलता येत असताना उघड डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेला असेल म्हणून ठणका उठलाय, ठणका उठल्यासारखं वाटायलं म्हणून मी डोळ्यावरती हात ठेवला, जेवण करा मग डोळा दाखवतो, असं मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ मी तो असत सहज स्थिती की परी उगलाची नयन केवता गती ठणका उठला चक्षु प्रती आला की काय कळे नाही. आणि मी सहज येत होतो, येत असताना
माझ्या डोळ्याला ठणका उठलेला आहे, म्हणजे दुखायला लागलाय डोळा थोडासा, आणि दुखायला लागल्यामुळं ठणका उठल्यामुळं आला की काय ठणका डोळ्याला असं मला वाटू लागलं, म्हणून डोळ्यावरती हात ठेवला. गोरक्षनाथ सांगतात तरी ते धावून चक्षुद्वाराय परमदिशेल पवित्राय किळसबाधील भोजन उत्तर चक्षु पाहावा महाराजाय. आणि त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं, महाराज मी जर तुम्हाला आत्ता डोळा दाखवला तर ती डोळ्याला ठणका आलाय, म्हणजे डोळा सुजलेला आहे, व्यवस्थित दिसत नाही ते, म्हणून मी जर आता दाखवलं, मी जर तुम्हाला आता डोळा दाखवला तर तुम्हाला किळस येईल, आणि किळस आल्यानंतर ना पुन्हा तुम्हाला वडे खाऊ वाटणार नाहीत, म्हणून आधी वडे खावा, आणि वडे खाल्ल्यानंतर मी पुन्हा डोळा दाखवतो असं गोरक्षनाथ सांगू लागले. यार म्हणे बाणगडे आईशाय आधी पाहोन तव मुखाशाय नंतर चारू भोजनाचं दुःख तुझे हरोनियाय. मच्छिंद्रनाथाने सांगितलं असं नाही, वडे खाऊ पण नंतर आधी तुझे डोळे मला तुझा चेहरा पाहू दे, तुझा असणारा मुखचंद्र मला पाहू दे, तुझ्या मुखावर तुझ्या असणाऱ्या डोळ्यामध्ये जो काही त्रास आहे आधी तुझ्या शरीराचं दुःख संपवीन, आणि मग ते असणारे तू आणलेले वडे खाईन असं मच्छिंद्रनाथ सांगतात. जरी तू करीशियन माय तरी प्रत्यक्ष गोमांसात समाय मानी ह्या निश्चित जाण चक्षु आधी दावी काय. मच्छिंद्रनाथाने शेवटचं सांगितलं, गोरक्षा तू जर मला तुझा डोळा दाखवला नाही तर ही आणलेली जी काही अन्न आहे पदार्थ आहे ती पदार्थ नाही तर गायीच्या मांसासारखं ते मी मानील, अपवित्र मानील, आणि ती मी त्याला स्पर्श करणार नाही, म्हणून तुझा आधी डोळा दाखव असं मच्छिंद्रनाथ निर्वाणीच गोरक्षनाथांना बोलतात. आईचे ऐकता निर्वाण वचनाय गोरक्ष बोल श्री गुरु कारणाय की मागू गेलो वड्यान कथ झाली ती ऐकाय. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचं निर्वाण बोलणं ऐकल्याबरोबर गोरक्षनाथाने गुरुच्या पाया पडले, पुन्हा नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज आता तुम्हाला सांगतो, ज्या असणाऱ्या वडे आणायला मी तिथं गेलो, आता त्या घरामध्ये गेल्यावर तिथं काय झालं ते तुम्हाला सांगतो, ऐका. जया घरी वडे आणाय तेथील सद्भक्ती आहे कामी नाय तिनेची प्रथा दिली अन्न मागून गेलो दुसऱ्याने. महाराज मी अगोदर भिक्षा मागायला ज्या घरामध्ये गेलो त्या घरातली जी स्त्री होती ती स्त्री सद्भक्त होती, ती स्त्रीचं असणार त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये दया प्रेम सर्व होतं, म्हणून मी मागितल्याबरोबर तिनं पहिल्यांदा मला ताट भरून पंचपक्वान्नाचं ताट घेऊन तिनं मला पदार्थ वाढले असं सांगू लागले. तुमची इच्छा काम दावणाय म्या मागितले वडे आणाय तव ती बोलली मज करणे गुरुभक्त मनाविषयी. महाराज मी पहिल्यांदा गेलो तेव्हा तिनं भक्तीने सगळे पदार्थ दिले, पण पुन्हा दुसऱ्यांदा त्याच घरामध्ये गेलो, कारण वडे दुसरीकडे भेटणार नव्हते, जिथून पहिल्यांदा आणले तिथंच आपल्याला भेटणार होते, म्हणून मी पुन्हा त्याच घरामध्ये त्या असणाऱ्या स्त्रीकडे गेलो आणि तिला मी वडे मागितले, तुमची इच्छा आहे तुम्हाला खायचंय, गुरुला खायचंय अशा प्रकारे सांगून मागितल्याबरोबर तिने सांगितलं, जर खरा स्वतःला गुरु भक्त म्हणवतो तर तरी तू काढून देई डोळा मग वडे देई नकी रे बोय. आईचे बोलत त्याने बुबुळा कावनी आकाडी. आणि लगेच त्या असणाऱ्या स्त्रीने सांगितलं, स्वतःला गुरु भक्त म्हणून घेतोय, जर तुझी खरंच गुरुवरती भक्ती असेल आणि जर तुला वडे पाहिजे असतील तर तुझा असणारा डोळा काढून दे, म्हणून लगेच डोळ्यामध्ये बोट घातलं आणि डोळा काढून त्या स्त्रीला दिलं. अशी कथा त्या घरामध्ये झाले. तरी आले घालुनी पोटी माते करावी कृपया दृष्टी आईचे ऐकता तपोजेटी परमचिती तोषला. त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं, महाराज मी अन्याय केलाय, अपराध केलाय, म्हणून माझा असणारा अपराध क्षमा करा.
आणि अशा पद्धतीने गोरक्षनाथाचं बोलणं ऐकलं. मच्छिंद्रनाथाला आनंद वाटला. मग चक्षुद्वारा उनी वसन हस्ते काढी मच्छिंद्र नंदन तो रुधिर प्रवाहाती दारुण चक्षुद्वारा येतसे. मग स्वतः मच्छिंद्रनाथ उठले, गोरक्षनाथाच्या जवळ गेले. गोरक्षनाथाचा हात स्वतःच्या हातानं मच्छिंद्रनाथानं ती डोळ्यावर झाकलेलं कापड काढल्याबरोबर त्या डोळ्यामधून रक्ताचे पाट वाहत होते. मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग बोले मच्छिंद्र ज्ञाते बबुळ कोठे सांग माते येरू काढून स्वहस्ते गुरुनाथ दर्शवी. मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला विचारलं, गोरक्ष बुबुळ कुठं आहे? जी तू डोळा काढला तो डोळा कुठं आहे? त्यावेळेस तो असणारा डोळा, एका हातामध्ये डोळा आणलेला होता, तोच डोळा मग गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांना समोर दाखवला. मग तो प्रतापी योग ध्रुव मंत्र संजवली आरधोनी नेम सविता तेज बुबळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले. मग मच्छिंद्रनाथ म्हणजे प्रतापी आहेत आणि मच्छिंद्रनाथांनी ती बुबुळ घेतलं. बुबुळ ती असणाऱ्या डोळ्याच्या ठिकाणी जाग्यावरती ठेवलं आणि तिथं मंत्र संजीवनीचा पाठ मच्छिंद्रनाथ म्हणू लागले. संजीवनी मंत्राचा पाठ पूर्ण होत असताना काय झालं? पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचाराले चुक्षक पाठ मग पूर्व स्थिती होणी आचाट ते जागी मिरविले. आणि पूर्ण मंत्राचा पाठ झाल्याबरोबर जे असणारा बुबुळ होता ते बुबुळ डोळा चिटकला गेला आणि पूर्वीपेक्षा जास्त तेज गोरक्षनाथाचं दिसू लागलं. मग अंकी घेऊन गोरक्षनाथ स्वकार्य मुख कुरवाळीत मने धन्य धन्यवा महित तुझी एक सचिष्य. आणि मग त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला आपल्या मांडीवरती घेतलं. स्वतःच्या हातानं मुखचंद्र कुरवाळू लागले आणि मच्छिंद्रनाथ बोलू लागले, बाळा, ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जगामध्ये तू एक गुरु भक्त आहे. हे गुरु भक्ताचं भक्तीचं उदाहरण सगळ्या जगामध्ये तुझं वर्णन केलं जाईल. मच्छिंद्रनाथ सांगतात. मग त्याशी घेऊन अंकावरी सत्यशासह भोजन करी परिधर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देह मिळवत असे. मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्याच्या सहित ते वडे खाल्ले. जे आणले होते ते गोरक्षनाथाला सोबतीला घेतले. ते असणारे वडे त्या ठिकाणी खाल्ले गेले आणि गोरक्षनाथाचं धैर्य पाहिलं. नाथांना आनंद वाटला. नालिया समपांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्र जाना बारे तव भक्ती पाहुन परमचित्ती संतोषलो. आणि सांगोपांग दोघांचं भोजन झाल्याबरोबर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला बोलतात, गोरक्षनाथा, तुझी भक्ती पाहिली, गुरु भक्ती किती श्रेष्ठ आहे तुझ्याकडून पाहिलं गेलं म्हणून मला आनंद वाटला. तरी माझ पाशीचे विद्याधन हृदय साठवी ठेवून मग अस्त्र विद्या देतो देना सकळ तू ते निरोपीन. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्ष, आता तुला सगळं असणारं विद्या मी देतो. मंत्र शस्त्र अस्त्र सगळं शिकवतो. जे जे दत्तात्रेयानं मला दिलेलं आहे, शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे, दत्तात्रेय पासून प्राप्त झालेली सगळी विद्या तुला अर्पण करतो. मच्छिंद्रनाथ सांगतात. कवित्व विद्या सबरी सबळ ती विद्या अर्पिली सकळ एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पोय. मग
मच्छिंद्रनाथांनी शाबरी कवित्वाचं जे काही मंत्र आहेत तेही मंत्र शाबरी कवित्व कसं रचना करायची निर्माण करायची ती विद्या मच्छिंद्रनाथांनी शिकवली. 1 महिना त्या कनकगिरी गावामध्ये राहिले, तिथं वस्ती केली आणि 1 महिन्यावर पूर्ण मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाकडून विद्येचा अभ्यास करून घेऊ लागले. आता निरूपण पुण्य देई धुंडी नंदन मानो सांगेल श्रोते कारण नर हरी प्रसादे करुनिया. आता पुढच्या अध्यायामध्ये जी कथा होईल ती असणारी कथा ग्रंथ करते तुम्हा असणाऱ्या सर्व श्रोतीयांना सांगतील. ऐका. स्वस्ती भक्ती कथा स्वर समर्थ